नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. स्वागत आहे तुमचं आर्थिक जागृतीमध्ये. बऱ्याच जणांकडे MSME रजिस्ट्रेशन आहे, म्हणजेच उद्यम रजिस्ट्रेशन आहे किंवा बरेच जण फक्त बँकेत सबमिट करण्यासाठी उद्यम रजिस्ट्रेशन काढतात. पण नक्की ह्या रजिस्ट्रेशनचे काय फायदे आहेत हे कोणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये उद्यम रजिस्ट्रेशनमुळे तुम्हाला काय फायदे होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारताच्या इकॉनॉमीमध्ये MSME सेक्टरचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. भारताच्या GDP मधील 30% कॉन्ट्रिब्युशन हे MSME सेक्टरचं आहे. पण ह्याच MSME सेक्टरला काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. MSME म्हणजे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज. मायक्रो म्हणजे जर तुमच्या व्यवसायाचा टर्नओव्हर 5 कोटीच्या आत असेल आणि प्लांट अँड मशिनरीमधली इन्व्हेस्टमेंट 1 कोटीच्या आत असेल तर त्याला मायक्रो म्हटलं जातं. जर तुमच्या व्यवसायाचा टर्नओव्हर 50 कोटीच्या आत आहे आणि प्लांट अँड मशिनरीमधली इन्व्हेस्टमेंट 10 कोटीच्या आत आहे तर त्याला स्मॉल एंटरप्राइज म्हटलं जातं. आणि जर तुमच्या व्यवसायाचा टर्नओव्हर 250 कोटीच्या आत आहे आणि प्लांट अँड मशिनरीमधली इन्व्हेस्टमेंट 50 कोटीच्या आत आहे तर त्याला मीडियम एंटरप्राइज म्हटलं जातं. आता ह्या MSME सेक्टरला बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच सरकारने उद्यम रजिस्ट्रेशनद्वारे ह्या MSME सेक्टरसाठी काही सुविधा आणलेल्या आहेत. तर ह्या काय समस्या आहेत आणि त्याच्यासाठी काय सुविधा आणलेल्या आहेत ते आपण आता एक एक करून पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की MSME सेक्टरला कोणी लोन द्यायला तयार होत नाही आणि म्हणूनच गव्हर्नमेंटने MSME सेक्टरसाठी कोलॅटरल फ्री लोन्स आणलेले आहेत. जसं की एक PMEGP स्कीम आहे, CGTMSE स्कीम आहे किंवा मुद्रा स्कीम आहे. ह्या स्कीम्सचं तुम्ही डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन DIC मधनं कोलॅटरल फ्री लोन्स मिळवू शकता. तसंच काही टेंडर्स हे फक्त MSME सेक्टरसाठी असतात. कुठलंही टेंडर भरताना तुम्हाला एक सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागतं. तर MSME सेक्टरकडे जर तुम्ही MSME असाल आणि तुमच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला या सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये सूटसुद्धा मिळू शकते. बऱ्याचशा MSME एंटरप्राइजचा काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी जे काही गुड्स विकलेले आहेत किंवा सर्व्हिसेस दिलेल्या आहेत त्याची त्यांना पेमेंट रिकव्हरी वेळेत मिळत नाही आणि म्हणूनच गव्हर्नमेंटने MSME समाधान पोर्टल लॉन्च केलेलं आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही फास्ट ट्रॅक बेसिसवर तुमचं पेमेंट रिकवर करू शकता. आता हा पोर्टल एक्झॅक्टली काय आहे हे येत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. GST मध्ये सुद्धा MSME सेक्टरसाठी एक कंपोजिशन स्कीम आहे, जिथे दर महिन्याला नाही तर दर 3 महिन्यांनी तुम्हाला GST रिटर्न्स भरायचे आहेत. आता उद्यम रजिस्ट्रेशन घेतल्यामुळे काय काय सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळलंच असेल. त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.